नमस्कार. नोंदणी करत बांधकाम कामगाराच्या पाल्यांना म्हणजे मुलामुलींना शिष्यवृत्तीचा फॉर्म कसा भरायचा, त्यासाठी कुठले डॉक्युमेंट लागतात हे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर ज्या नोंदणी करत बांधकाम कामगाराकडे कार्ड आहे अशा बांधकाम कामगारांनी आपल्या पाल्यांना शिष्यवृत्ती मिळावी म्हणून ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. तर त्यासाठी आपल्याकडे उपस्थिती प्रमाणपत्र आणि शाळेचा बोनाफाईट लागेल. उपस्थिती प्रमाणपत्र हे मागील वर्षाचं पाहिजे. समजा आपला विद्यार्थी 4थीत असेल किंवा 5वीत असेल तर त्याच्या पाठीमागचं वर्ष म्हणजे समजा तो 7वीला आहे तर त्याचं 6वीचं उपस्थिती प्रमाणपत्र आणि 7वीचा बोनाफाईट लागेल. जर हे डॉक्युमेंट आपण शाळेतून घेतले आणि आपल्याकडे राशन कार्ड आणि ज्याचं नोंदणीकृत कार्ड आहे त्याचं बँकेचं पासबुक लागतं, हे डॉक्युमेंट घेऊन आपण ऑनलाईन अपलोड करायचे. आपण स्वतः फॉर्म भरायचा किंवा आपल्या जवळपास महासेवा केंद्र आहे ऑनलाईन सेंटर, त्या ठिकाणी जाऊन आपण हे डॉक्युमेंट अपलोड करायचे. जर हे डॉक्युमेंट आपल्याकडे नसतील, शाळेत उपलब्ध नसतील तर डिस्क्रिप्शन मध्ये मी PDF फाईल देत आहे. ते PDF फाईल आपण प्रिंट करून सही शिक्का घेऊ शकतो. जर डिस्क्रिप्शन मध्ये नसेल तर आप मला व्हॉट्सअप नंबर पाठवा, मी तुम्हाला व्हॉट्सअपला ते PDF फाईल पाठवतो आणि तुम्ही ते प्रिंट करून घेऊ शकता. तर फॉर्म कसा भरायचा हे थोडं पुढच्या स्क्रीनमध्ये बघूया. या ठिकाणी आपण विद्यालय म्हणजे कॉलेजचे विद्यार्थ्यांसाठी आपण कसा फॉर्म भरायचा ते सांगतोय. या ठिकाणी आपल्याला उपस्थिती प्रमाणपत्र लागणार नाहीये, पण या ठिकाणी आपल्याला बोनाफाईट लागेल आणि विद्यार्थ्याचं राशन कार्ड आणि आई वडिलांचं आणि विद्यार्थ्याचं आधार कार्ड लागेल आणि संबंधिताचं बँकेचं पासबुक ज्याचं कार्ड आहे त्याचं. तर हे 4 डॉक्युमेंट लागतील. आणि विद्यार्थी समजा 3ऱ्या वर्षात आहे, 2ऱ्या वर्षात आहे तर त्याचा फॉर्म भरता येईल. आणि नंतर त्याला विद्यार्थी जॉईनिंगची डेट, विद्यार्थी ईमेल ID, कॉलेजचा मोबाईल नंबर हे डिटेल लागेल आणि हे डॉक्युमेंट अपलोड करून आपण शिष्यवृत्तीचा फॉर्म भरू शकता. धन्यवाद.